नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्येक एक्झाममध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन असतात नदीकाठावरची शहरं. तर ते या व्हिडिओमध्ये आपण सगळी कंप्लीट करणार आहोत. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, गोदावरी नदीच्या काठावर बसलेले शहर कोणते? तर गोदावरी नदीच्या काठावर ते बसलेले शहर जे आहे ते नाशिक शहर आहे. बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, कृष्णा नदीच्या काठावरील शहर कोणते? तर कृष्णा नदीच्या काठावर जे शहर आहे ते सातारा शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, पंचगंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर पंचगंगा नदीच्या काठावर जे शहर आहे ते कोल्हापूर शहर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. चौथा येतो, मुळा-मुठा नदीच्या काठावर कोणते शहर? तर मुळा-मुठा नदीच्या काठावर जे शहर आहे ते पुणे शहर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, गोदावरी नदीच्या काठावर दुसरे शहर कोणते आहे? तर महत्त्वाचे शहर जे महत्त्वाचे शहर आहे ते आहे नांदेड शहर. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, वेनगंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर वेनगंगा नदीच्या काठावर जे शहर आहे ते भंडारा शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, वर्धा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर वर्धा नदीच्या काठावर जे शहर आहे ते आहे वर्धा शहर. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो, तापी नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर तापी नदीच्या काठावर जे शहर आहे ते भुसावळ शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, चंद्रभागा नदीच्या काठावर कोणते तीर्थक्षेत्र आहे? तर चंद्रभागा नदीच्या काठावर जे तीर्थक्षेत्र आहे ते पंढरपूर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, प्रवरा नदीच्या काठावर कोणते शहर आहे? तर प्रवरा नदीच्या काठावर जे शहर आहे ते संगमनेर शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा जो आहे तो आहे ठोसेघर धबधबा आहे. ए सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो, ठोसेघर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ठोसेघर धबधबा जो जिल्ह्यात आहे तो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर रंधा धबधबा जो आहे तो प्रवरा नदीवर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रंधा धबधबा जो जिल्हा आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, पुणे धबधबा कुठे आहे? तर पुणे धबधबा जो आहे तो आहे लोणावळामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, पुणे धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तो पुणे धबधबा जो आहे तो पुण्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, लिंगमाळा धबधबा कुठे आहे? तर लिंगमाळा धबधबा जो आहे तो महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, धबधब्यांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन कोणते? तर धबधब्यांसाठी प्रसिद्ध हिल स्टेशन जे आहे ते महाबळेश्वर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, आंबोली धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली धबधबा जो आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, धुवांधार नावाचा धबधबा महाराष्ट्रात आहे का? तर धुवांधार नावाचा जो धबधबा आहे तो महाराष्ट्रात आहे. होय आपला आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रसिद्ध धबधबा कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध धबधबा जो आहे तो ठोसेघर धबधबा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, गोदावरी नदीचा उगम कुठे आहे? तर गोदावरी नदीचा उगम जो आहे ते महाबळेश्वरमध्ये आहे. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? तर कृष्णा नदीचा उगम जो आहे तो महाबळेश्वरमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो, तापी नदीच्या काठावरील शहर कोणते? तापी नदीच्या काठावरील शहर जे आहे ते जळगाव शहर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, पेनगंगा नदी कोणत्या प्रदेशात वाहते? पेनगंगा नदी जी वाहते ती विदर्भ वाहते. ए जे आपलं राईट आन्सर होईल. 26वा क्वेश्चन, वेनगंगा नदीची उपनदी कोणती? तर वेनगंगा नदीची उपनदी जी आहे ती आहे बावनथडी नदी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, कोयना नदीच्या काठावर कोणते धरण आहे? तर कोयना नदीच्या काठावरती धरण आहे ते आहे कोयना धरण. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 28वा क्वेश्चन येतो, पंचगंगा नदी कोणत्या शहराशी संबंधित आहे? तर पंचगंगा नदी जी आहे ती कोल्हापूर शहराशी संबंधित आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, चंद्रपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर चंद्रपूर शहर जे आहे ते एरै नदीच्या काठावर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा रंधा
कोणत्या तालुक्यात आहे तर रंधा जो तालुक्यात आहे तो आहे अकोले तालुक्यात आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 31 आहे तो ठोसेघर धबधब्यांची उंची अंदाजे किती आहे तर ठोसेघर धबधब्यांची उंची जी आहे ती आहे 200 मीटर आहे. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो आंबोली धबधबा कोणत्या घाटात आहे तर आंबोली धबधबा जो आहे तो आंबोली घाटामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 33वा क्वेश्चन येतो पुणे शहर कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर बसले आहे तर पुणे शहर जे आहे ते मुळा मुठा नद्यांच्या संगमावर बसलेले आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो नाशिक शहर कोणत्या नदीकाठी येतं नाशिक शहर जे आहे ते आहे गोदावरी नदीच्या काठी. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो पंढरपूर कोणत्या नदीकाठी आहे तर पंढरपूर जे आहे ते आहे चंद्रभागा नदीकाठी. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो सांगली शहर कोणत्या नदीकाठी आहे तर सांगली शहर जे आहे ते आहे कृष्णा नदीच्या काठी आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो कराड शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर आहे तर कराड शहर जे आहे ते कृष्णा कोयना नदीच्या संगमावर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील धबधब्यांचे प्रमुख क्षेत्र कोणते तर महाराष्ट्रातील धबधब्यांचे प्रमुख क्षेत्र जे आहे ते सह्याद्री पर्वतरांगा आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो लिंगमाळा धबधबा कोणत्या नदीशी संबंधित आहे तर लिंगमाळा धबधबा जो आहे तो वेदना नदीच्या संबंधित आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो पुणे धबधबा किती स्तरांचा आहे तो पुणे धबधबा जो आहे तो आहे 3 स्तरांचा आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जी आहे ती गोदावरी नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो गोदावरीला दक्षिण गंगा असे म्हणतात का म्हणतात तर ते म्हणतात बरोबर आहे दक्षिण गंगाच म्हणतात. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन धबधबा कोणता तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन धबधबा जो आहे तो आंबोली धबधबा आहे. ए जे आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 44वा क्वेश्चन येतो वर्धा नदी कोणत्या प्रदेशात आहे तर वर्धा नदी जी आहे ती विदर्भामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर येईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे तर जायकवाडी धरण जे आहे ते गोदावरी नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. 46वा क्वेश्चन येतो उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर उजनी धरण जे आहे ते भीमा नदीवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन येतो भीमा नदीची उपनदी कोणती भीमा नदीची उपनदी जी आहे ती मुळा नदी आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील नदीकाठचे धार्मिक शहर कोणते तर महाराष्ट्रातील नदीकाठचे धार्मिक शहर जे आहे ते नाशिक शहर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो अकोले तालुका कोणत्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे तर अकोले तालुका जो आहे तो रंधा धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रातील नदी आणि धबधबे अभ्यास कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर जो विषयाशी संबंधित भूगोल विषयाशी संबंधित. ए जे आपला राईट आन्सर होईल.